हाय फ्रेंड्स, आम्ही सिद्धगडला आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. बोलत नाही ना, काही बोलत नाही ना. माणसा म्हणजे फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आमचा इथे फोटोशूट चालू आहे. तुम्हाला जर यायचं असेल इथे तर येऊ शकता तुम्ही, असं काही नाही आहे. पण जरा स्वतःची काळजी घ्या. असं खूप चिकट झालेलं आहे, इथे पाणी भरपूर आहे. तुम्ही पाहू शकता पाय कसे अक्षरशः कापत आहेत. आणि इथे आमचं कॅमेरामॅन, आज आम्हाला काही कॅमेरा मिळालेला नाही आहे, तर आम्ही आज मोबाईलनेही काम चालवत आहोत. आस्ते आस्ते झालेलं चिकट आहे, खूप इथे चिकट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आमच्याच ग्रुपमधलं एक पडलेलं आहे हातात. सांभाळून चाला रे, सांभाळून चाला. फ्रेंड्स, काहीतरी मिळालेलं आहे. तुम्ही पाहू शकता 1 रुपया मिळाला आहे. कोणाचा आहे ते बघू. यांनी तर खिशात ठेवलेला आहे. काय करणार, 1 रुपयाची किंमत आजकालच्या मुलांना नाही आहे. आता आम्ही पोचलेलो आहोत वरच्या धबधब्यावर. तुम्ही पाहू शकता वरती खूप मोठा धबधबा आहे. हाय फ्रेंड, तुम्ही पाहू शकता धबधबा किती उंच आहे तो. आता गेलेलं आहे गावातून, फक्त पोरी बघायच्या कामाचं आहे, बाकी काही कामाचं नाही. आज तरी पण आमचा डॉक्टर काही पायाला लागलेला आहे वाटतंय. त्याला 1 रुपया भेटलेला आहे, त्याच्यावर कोणतरी खाली करणी केलेली वाटतंय. खूपच जोरात पडलेला आहे आणि तो बाहेर निघलेला आहे. रोहित पडलेला आहे, कुठे लागलेला आहे.
तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला असा एकदम सुंदर असा बाबा पाहू शकता तुम्ही किती घनदाट जंगलामध्ये आहे हा. पण तुम्ही काही बोला इथे येण्याचा अनुभव हा मोबाईलवर बघून घेता येणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष तिथं येऊन त्याचा अनुभव घेऊ शकता. शेवटी आपण पोचलेलो आहेत धबधब्याच्या वरच्या भागाला. तुम्ही पाहू शकता खालती किती पर्यटक आहेत. धबधब्याचा आनंद घेता येणार. इथे चालायलाही रस्ता नाही आहे, खूप छोटा रस्ता आहे, त्यामुळे सांभाळून चालायला लागतंय. आमचे दोघंजण आधीच पोचलेले आहेत तिथे. त्यांना काही खाली बसून चालायला लागतंय, एवढा छोटा रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता खालचं वातावरण एकदम सह्याद्रीच्या आतमध्ये अगदी डोंगरा भागामध्ये सिद्धगड. काहीच इथून गरम पाणी येत आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर गरम पाणी बघायचं असेल बघा गरम पाणी, तर इथनं गरम पाणी येत आहे. गरम पाणी दगडांच्या आतून. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. पाणी खूप थंड आहे. तर आमच्यासोबत काही लहान मुलं होती, त्यांना थंडी वाजायला नाही, त्यामुळे आम्ही बाहेर निघायला लागलो आहोत. बाहेरून येणारी खूप माणसं आहेत, त्यामुळे मार्ग नाही येते. कुठून येणारे आहेत. तुम्ही पाहू शकता जागा खूप चांगली आहे आणि तुम्ही इथं वन डे प्लॅन नक्कीच करू शकता. पाहू शकता फोटो काढण्यासाठी